विठ्ठल 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 हरिः ओम औदुंबरातवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखासभोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य जो चरण इच्छित देता आहे. शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय. भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद. सद्गुरुनाथ महाराजांना गाणगापुरात आणण्यासाठी त्या राजानं तत्कालीन जो गाणगापूरचं नियोजन करणारा होता त्या अधिकाऱ्यानं मनापार्थ प्रार्थना केली आणि पालखीत बसवून विविध वाद्यांच्या घोषामध्ये त्यांना गाणगापूरला नेण्यासाठी म्हणून ते सर्व लोक सज्ज झाले. त्या गर्दीमध्ये प्रत्येकाचा भाव उन्नत होतात असं मानणं थोडंसं गैर होण्याची शक्यता आहे. पण तरीसुद्धा जेव्हा प्रत्यक्ष प्रभाव म्हणजे पूर्णतः जे परब्रह्म आहे, जे पूर्ण ब्रह्म आहे, त्यांना पालखीत बसलेलं बघितल्यानंतर केवळ मनुष्यच नव्हे तर तिथला निसर्ग, तिथला प्राणीमात्र, पशु पक्षी सर्वांची अंतःकरणं एका विलक्षण संपन्न अशा अनुभूतीनं युक्त झालेली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कितीही माणसाची वैचारिक बैठक वेगवेगळ्या पद्धतीची असली तरीसुद्धा विलक्षण आकर्षण करून घेणारं असं एखादं तत्व त्याच्यासमोर जेव्हा प्रगट होतं तेव्हा मनुष्याला स्वतःची विस्मृती होते, त्याचा देहभाव थोडासा बाजूला जातो आणि तो त्याच्याशी त्या गोष्टीशी तन्मय होतो. अशी प्रचिती केवळ माझीच नाही तर अनेकांची आहे. एक सुंदर अशा प्रकारची कथा आपणाला सांगतो. भावशक्ती आणि या भावशक्तीचं नियोजन प्रत्येक देहामध्ये परमात्म्यानं वेगवेगळ्या प्रकारचं केलेलं आहे. ज्या देहाचा जसा कर्मविपाक असेल त्या प्रकारानं तो कर्मविपाक सिद्ध होत असतो. रामकृष्ण परमहंस नेहमी बोलताना सुद्धा सैद्धांतिक अशा प्रकारची वाक्य बोलत असत. सैद्धांतिक अशा प्रकारची वाक्य त्यांच्या मुखातून सहज काय येत असत तर आत्ममान्यता जी आहे त्यांची ती आत्ममान्यता पराकोटीची प्रगल्भ होती. इतकंच नव्हे तर देवी तत्वाशिवाय अन्य कोणत्याही तत्वाचा त्यांच्या ठिकाणी विचार नव्हता. एक घटना त्यांच्या लहानपणची आहे, रामकृष्णांच्या लहानपणची घटना आहे ही. आणि ही घटना मनाला मोठं आश्चर्य वाटायला होते. आणि असं वाटतं की असं त्यांच्या बाबतीत घडलं तसं आपल्या बाबतीत का घडत नाही, असाही विचार पुष्कळ वेळा मनामध्ये येत राहतो.
सहज विशालाक्षीच्या यात्रेला जात असताना आकाशाकडे त्यांचं लक्ष गेलं आणि आकाशाकडे लक्ष गेल्यानंतर एक सुंदर अशा प्रकारचं नयन मनोहर दृश्य रामकृष्णांच्या डोळ्याला दिसलेलं आहे. हे दृश्य असं होतं की आकाशात एक बलाकमाला बगळ्यांची रांगच्या रांग सुंदर रीतीनं आपला प्रवास करत होती आणि हा बाल रामकृष्ण जे होते त्यांनी त्या बलाकमालेकडे बघितल्यानंतर ते भावविभोर झालेले, भावविभोर झाले आणि त्यांना असं भानच त्यांचं हरपून गेलं आणि त्या भावात गेल्यावर सहजावस्थेमध्ये अत्यंत अंतर्मुखाच्या अवस्थेमध्ये आणि भाव सद्गदित होऊन ते पाहता पाहताच एकदम पडलेले आहेत. ही अवस्था आहे म्हणजे त्यांची भावशक्ती रामकृष्णांची जात्याच प्रगल्भ होती, जात्याच प्रगल्भ होती. याचे दाखले त्यांच्या चरित्रामध्ये अनेक आहेत. पण हा एक प्रसंग असं काही सांगून जातो की ज्याचं भावहृदय संपन्नच असतं तो त्या भावात गेल्यानंतर त्याला देहाचं भान राहत नाही. तसं हा यवन राजा जो आपला यवन राजा नव्हे, तो गाणगापूरचा राजा जो आहे, जो सद्गुरूंना गाणगापुरात न्यायला प्रवृत्त झालेला, याने त्यांची सगळी व्यवस्था केली. त्यानं पालखीमध्ये प्रतिष्ठित केलं. प्रतिष्ठित केल्यानंतर सुद्धा त्यांचा जय जयकार सुरू केला. तो जय जयकार सुद्धा अत्यंत आनंदवर्धन करणारा असाच असला पाहिजे. आत्ता आपण जरी संध्याकाळी वाडीला गेलो तर वाडीला गेल्यानंतर पालखी समोर जी पदं चालतात किंवा सद्गुरूंचा जो जय जयकार चालतो तो जय जयकार ऐकल्यानंतर आपणाला सुद्धा असं वाटतं की प्रत्यक्ष स्वर्गातली दैवत सुद्धा हा सोहळा बघून लाजत असतील आणि त्यांनी वर दाटी केली असेल हा सोहळा पाहण्यासाठी. कारण वाडीची पालखी जेव्हा सद्गुरूंच्या पादुकांच्या समोर ठेवली जाते त्यात सद्गुरूंना प्रतिष्ठित केलं जातं आणि पद म्हणायला जेव्हा सुरुवात होते, जय जयकार जेव्हा होतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरुराज महाराज की जय, भक्त वत्सल भक्ताभिमानी सद्गुरुनाथ महाराज की जय, अशा प्रकारचा जय जयकार जेव्हा होतो तेव्हा अनेकांची भावहृदय जी आहेत ही भावहृदय प्रेमानं केवळ पुलकित होत नाही तर प्रेम त्याच्यातनं असं काही ओसंडायला लागतं की त्या प्रेमाला असं होऊन जातो मी आता कुठं पसरू आणि कुठं नको. म्हणजे त्याला त्या माणसाचा देह तरी पुरत असेल का नाही कोणास ठाऊक. तेव्हा सगळ्यांना आनंद देत सद्गुरुनाथ महाराज गाणगापुरात प्रवेश करतायत तोपर्यंत एक पिशाच्य योनीतील ब्रह्मराक्षस तया ग्राम पश्चिम देशी, पश्चिमेला त्या गावाच्या तिथे एक अश्वत्थ वृक्ष त्याच्यावर तो होता आणि अव्यक्त अशा स्वरूपात होता, पिशाच्य योनीमध्ये होता. पण सद्गुरूंचा संकल्प म्हणा किंवा त्यांची कृपा म्हणा ही झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर माणसाचं रूप घेतलं आणि त्यांच्या तिथं लोळायला लागला समोर. तो म्हणला मी अत्यंत पतित अशा अवस्थेमध्ये आहे आणि माझा पण उद्धार करायला पाहिजे. आता इथं उद्धार हा शब्द पुन्हा आला. उद्धार हा शब्द अध्यात्म क्षेत्रामध्ये वारंवार वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्तानं वापरला जातो. त्याने जेव्हा विनंती केली माझा उद्धार केव्हा, तर नेमकेपणानं उद्धार म्हणजे काय आणि त्याला ती अवस्था का प्राप्त झाली असेल, तर ब्रह्मराक्षस किंवा ब्रह्मसंबंध या ज्या योनी आहेत त्याचं वर्णन आपल्या धर्मशास्त्रानं केलेलं आहे. त्याच्यावर जर आपण विचार केला तर आपणाला असं आढळेल की या योनी प्राप्त होतात
त्याचं मुख्य कारण असं असतं की त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या विविध अशा प्रकारच्या साधना चालू असतात, त्या साधनातनं त्यांच्या मनोमय कोशाची तृप्ती न झाल्यामुळं, इच्छा राहिल्यामुळं या योनीमध्ये ते लोक जात असतात. प्रत्यक्ष सद्गुरूंची बहीण 13व्या अध्यायामध्ये एक सुंदर उल्लेख आहे. सद्गुरू कसे आहेत तर सद्गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ते ब्रह्मज्ञानच आहेत, प्रत्यक्ष ज्ञानमूर्तीच आहे. ज्ञानेश्वरांनीही सांगितलेलं आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर मनुष्यपणाची भांब लोकांत लागी, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. पण सद्गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान हे 13व्या अध्यायात आल्यावर ब्रह्मज्ञान ती बहीण सद्गुरूंना विचारते, सख्खी बहीण त्यांची, की माझं काय, म्हणली सगळ्या जगाचा आपण करा, पण माझं काय, आणि माझ्या आयुष्यात माझं पुढचं आयुष्य कसं गेलं, किंवा मला हा जन्म का प्राप्त झाला. तर सद्गुरूंनी तिच्या पूर्वजन्माचा जो कर्मविपाक आहे तो कर्मविपाक प्रगट केलेला आहे. त्यांनी सांगितलं, तू पुन्हा जन्माला आलीस याचं कारण का, तर उपासना करत असताना किंवा तप करत असताना माझं तप अपुरं राहिलेलं आहे ही जाणीव तुझ्या अंतःकरणामध्ये दृढ झालेली होती. त्या तपाचा संकल्प जो होता तो संकल्प, त्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी म्हणून परमात्म शक्तीनं पुन्हा तुला जन्माला घातलेला आहे. म्हणून साधकांनी यापासून बोध घ्यावा की पुष्कळ वेळा लोक काय म्हणतात, मी अमुक देवाचं करतो, मी तमुक करतो, तेव्हा माझं काय राहिलेलं आहे असं मानायचं काही कारणच नाही. आपण आपल्या सद्गुरूंच्या चरणावर आपलं डोकं ठेवावं आणि त्यांना सांगावं की तुमचं तुम्ही आता बघून घ्या, मी तरी काय करणार. अमुक एक गोष्ट राहिली म्हणली की पुन्हा पाश आला, पुन्हा येणं आलं, येणं जाणं पुन्हा सुरू होतं, तेव्हा राहिली म्हणायचंच नाही, झालं ते झालं, समाधान आहे म्हणायचं. तेव्हा सद्गुरूंनी काय केलेलं आहे याचा विचार आपण करा की त्या ब्रह्मराक्षसाकडे पाहिलं आणि त्याला आश्वासन दिलं. जेव्हा विश्वकल्याणकारी तत्व समोर असतं, कार्यरत असतं, इतकंच नव्हे तर सर्व मंगलासाठी म्हणून प्रवृत्त, कारण सर्व मंगल हेच त्याचं अधिष्ठान आहे, कल्याणकारी ते आहे. तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की काही नाही, तू संगमावर जा आणि तिथं स्नान कर, तिथं स्नान केल्यानंतर तू मुक्त होशील. एक शब्द सद्गुरूंचा किती प्रभावी असतो पहा. कारण मुक्तीचा सिद्धांत जर आपण बघितला मुक्तीसाठी, तर सर्व प्रकारच्या कर्मांचा क्षय झाल्याशिवाय मुक्ती नाही. पण सर्व प्रकारच्या कर्मांचा गोळा जो आहे तो आपल्या भक्ताच्या आतला काढून घेणे आणि तो सहज लीलया भिरकावून टाकणे, हे कार्य सद्गुरू करू शकतात एका क्षणार्धात. केवळ नजर टाकली तरी सुद्धा कल्याण करू शकतात. तेव्हा महाराजांनी त्याला सांगितलं, संगमावर स्नान कर. आता संगमावर स्नान कर, भीमा अमरजा संगम, कोटी जन्माची पाप जातात वगैरे वगैरे वर्णनं आपण गुरुचरित्रामध्ये पाहिलेली आहे. पण ही वर्णनं जरी असली तरी सुद्धा, आणि प्रत्यक्ष आता गाणगापूरला यात्रा भरत असली, तिथं आंघोळ करत असली तरी लोकांना जे पूर्ण समाधान पाहिजे ते एकदम मिळत नाही. याला कारण का, सद्गुरूंची जी शिकवण आहे त्या शिकवणीची तादात्म्य होण्याची आपलीच क्षमता असत नाही. म्हणजे वायरिंग झालं तरी कुठंतरी शॉर्ट सर्किटसाठी जागा राहिलेली असते आणि ते वायरिंग काही होत नाही नीट, त्यामुळे दिवा लागत नाही. पण तरी सुद्धा दिवा लागला नाही तरी हे कार्य चालू आहे आणि ते संजीवक कार्य सद्गुरूंचं त्या भूमीला तसा वर देऊन ते अखंड चालत राहणार आहे, हे निसंशय. तेव्हा ब्रह्मसंबंधाला त्यांनी सांगितलं त्या ब्रह्मराक्षसाला की संगमात स्नान कर आणि तू मुक्त होशील. आता मुक्ती म्हणजे काय? पुष्कळ वेळा असं होतं की लोक म्हणतात की मुक्ती, आणि त्या मुक्तीसाठी म्हणून आपली 18 पुराणं
हा वेदशास्त्र उपनिषद सगळीकडे सारखा विचार चालू आहे. कशासाठी? तर मुक्तीसाठी. पण हा विचार करायचं काही कारणच नाही. आपण अशी युक्ती शोधून काढायची की जो कायमचा, जो सर्वाधिकारी आहे, विश्वनियामक जो आहे, चराचरांतर्गत जो आहे, त्याच्याशी सामरस्य झाल्यानंतर मुक्तीचा दुसरा विचार करायचं कारण काय? म्हणून मुक्त होण्यासाठी आपण त्याच्याशी युक्त व्हायला पाहिजे. मुक्तीसाठी युक्ती उपयोगी पडते. जो प्रेमानं भगवंताच्या अधीन होतो की नाही, श्रीमंताच्या घरचा जरी श्वान असला तरी सुद्धा मर्सिडीज गाडीतनं हिंडत असतो. मर्सिडीज गाडीतनं हिंडतो, त्याला साधी गाडी चालतच नाही. कारण का? मालक श्रीमंत आहे. तसं जो सद्गुरू आपण धरलेला असेल त्याच्याशी जर आपण एकनिष्ठ राहिलो आणि आपली निष्ठा विकल्परहित असेल तर मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. या ब्रह्मराक्षसाला तात्काळ मुक्ती दिली याचं कारण काय? खरं म्हणल्यावर सद्गुरूंनी त्याला आणखी सांगायला पाहिजे होतं की काही नाही बाबा, या योनीत सुद्धा तू आणखी काही तुझं तप करून घेतो, मी मुक्त करतो. तसं नाही. पण ज्या अवस्थेत तो होता त्या अवस्थेत तो सतत त्या अवस्थेपासून मुक्त होण्यासाठी इतका व्याकुळ झालेला होता, इतका व्याकुळ झालेला होता की त्या व्याकुळतेची सीमा किंवा त्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीजचा आपल्याला ते कल्पना येत नाही. आणि असं वाटतं की हा कसा काय एकदम याला लाभ झाला सद्गुरूंचा, पण त्या व्याकुळतेतून लाभ झालेला आहे. म्हणून संतांनी असं सांगितलेलं आहे की परम व्याकुळता जी आहे ही परम व्याकुळता मुक्ती तत्वाशी सलगी करायला मदत करत राहते आणि मुक्तही करून टाकते. प्रथम उपासना करत असताना, उपासना प्रवाहामध्ये आपण असताना यातना होतात, अस्वस्थता निर्माण होते, वैराग्य निर्माण होत नाही, जडभावामध्ये साधक राहतो, त्याचा देहभाव शिल्लक असतो, प्रपंच व्यस्त असतो, प्रपंच स्वस्थ किंवा ते स्वास्थ्य अनुभवण्याची मुभा त्याला मिळत नाही, ते अनुभवता येत नाही. अशा नाना प्रकारच्या अडचणी असतात. आणि या अडचणी जर सुटायच्या असल्या तर व्याख्यानं, प्रवचन ऐकून किंवा लोकांनी सांगितलेलं तत्वज्ञान ऐकून, तत्वज्ञान, मी तर नेहमी म्हणतो की तत्वज्ञानांची सगळी पुस्तकं एखादं पुस्तक आपण वाचावून त्याच्याशी तन्मय व्हावं. प्रत्येकाचं मत ते सुटलेले असतील आणि ज्यांनी आपापले विचार मांडलेले आहेत, पण आपला विचार पक्का होण्यासाठी म्हणून आपली उपासना, श्रद्धा ही नीट पाहिजे. उत्तम धारणा करण्याला जी मदत करते त्याला श्रद्धा असं म्हणतात. आणि भगवंताचं सान्निध्य जाणवून देण्यासाठी जी गोष्ट उपयोगी पडते त्याला उपासना असं म्हणतात. उपासना आणि श्रद्धा यामध्ये हा फरक आहे. तेव्हा भगवंताच्या म्हणजे सद्गुरुनाथ महाराजांच्या कृपेनं काय झालं, त्यांनी त्या ब्राह्मणाला, आपल्या ब्रह्मराक्षसाला सांगितलं, जा म्हणले भीमा अमृजा संगमावर स्नान कर. संगम हा शब्द, भीमा अमृजा हा शब्द तिथं, संगमावर स्नान कर, तू मुक्त होशील. पण तू मुक्त होशील हे शब्द सद्गुरूंच्या मुखातून निघाले तेव्हाच त्याची मुक्ती झालेली होती. आणि संगमावर स्नान करणं हा उपासनेचा एक प्रकारचा विग्रह. सद्गुरूंनी त्याला त्यासाठी प्रवृत्त केलं का, काहीतरी केलं असं लोकाला दाखवायला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं, त्याला तिथं मुक्त केलं. आणि मग गाणगापुरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. गाणगापुरातला तो जो प्रवेश आहे त्यानंतरचं वर्णन, कारण का त्या ज्यांनी राजांनी सद्गुरूंना सांगितलं की आपण मठ करून गाणगापुरात राहावं. आणि का राहावं तर आपल्या सहवासातून, आपल्या दिव्य दर्शनातून, आपल्या सहयोगातून, आपल्या वाणीतून, आपल्या एकंदर वृत्ती प्रवाहाच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांचाच उद्धार होईल.
सगळ्यांचंच कल्याण होऊन जाईल. म्हणून त्यांनी सद्गुरूंना विनंती केली आणि गाणगापूरमध्ये आणलं. गाणगापूरमध्ये आणल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्या ठिकाणी मठ स्थापना केली. आज आपणाला ती जागा पाहायला आजही मिळते, पण आज त्या जागेचा पुष्कळ विस्तार झालेला आहे. लोक काय म्हणतात की गाणगापूरला गेल्यानंतर पुष्कळ वेळा भोवताली बघितल्यानंतर एक प्रकारची विषण्णता, मालिन्य या गोष्टींचा अनुभव येतो. गाणगापुरात गेल्यानंतर एकदम प्रसन्न असं वाटत नाही. याचं कारण काय तर आपणाला उपासना मार्गातला एक सिद्धांत मुद्दाम मी इथं सांगतो की ज्या वेळा श्रद्धेनं किंवा एखाद्या देवस्थानाच्या ओढीनं माणूस त्या ठिकाणी जात असतो, तेव्हा त्याची आंतरिक शुची किंवा त्याची ओढ जी असती ती त्या दैवताविषयीची तितकी तीव्र असेलच असं नाही. पुष्कळ वेळा देहभावातनं आपण तीर्थस्नानामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये जातो आणि आपली देहबुद्धी जी आहे ती कार्य करत राहते. सर्वसाधारणतः ज्या सवयी देहाला जडलेल्या असतात त्या सवयीतून किंवा स्वच्छतेचे अस्वच्छतेचे जे काही निकष आहेत त्या निकषांच्या बाबतीत विचार झाला असल्या कारणानं आपण पुष्कळ वेळा असं म्हणतो असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे. रामकृष्णानं सुद्धा जेव्हा मथुर बाबूंनी पहिल्यांदा काशीला नेलं तेव्हा ते म्हणले, कशाला रे इथं आणलंस मला? या काशीमध्ये सगळं काही गलिच्छच आहे, आसपासची काशी सगळी मला मलिन दिसते. पण ज्या वेळा रामकृष्णांच्या भावाचं उत्थापन झालं आणि दिव्य अशा भावामध्ये ते गेले तेव्हा त्यांना असं काशीमध्ये भगवान शिवाचं दर्शन झालं आणि त्यांना असं काही दृश्य अनुभवाला आलं की भगवान शंकर अनेकांच्या कानामध्ये तारक मंत्राचा उपदेश करतायत आणि अनेकांना गती देतात. तेव्हा गाणगापूर विषयक आपले जे विचार आहेत त्या विचारावर जर आपण विचार केला तर आपल्याला असं आढळून येईल की आपले विचार हे लौकिकाशी निगडीत आहेत आणि गाणगापूर हे अलौकिकाशी निगडीत आहे. जे अलौकिकाशी निगडीत आहे त्याला जर पाहायचं असेल तर अलौकिकाच्याच दृष्टिकोनातून त्याच दृष्टीनं तिकडं पाहायला पाहिजे. त्यासाठी भाव हृदय जे आहे हे संपन्न व्हायला पाहिजे, प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. सद्गुरूंच्या विषयी अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये जी भावजागृती आवश्यक आहे तशी भावजागृती असेल आणि त्या जागृतीतून त्यांनी गाणगापूर जर पाहिलं तर गाणगापूरचं दर्शन हे सुदर्शन झाल्याशिवाय राहत नाही. माझं तर असं मत आहे की गाणगापूरला आपण जेव्हा भस्माच्या डोंगराच्या तिथं जातो तेव्हा त्या डोंगरावर अनेक विकल देह असलेले आणि भीक मागणारे लोक असे बसलेले असतात, शरीर व्याधी असतात. इतकंच नव्हे तर मानसिकदृष्ट्या सुद्धा त्यांचं स्खलन झालेलं असतं. काही लोकांनी गाणगापूरवर लेखही लिहिलेले आहेत. तो चर्चेचा किंवा संवादाचा विषय न करता आपण गाणगापुरातले दत्त महाराज किती प्रेमळ आहेत इकडेच लक्ष द्यायचं आहे. तर हे जे लोक तिथं पडलेले असतात त्या लोकांचा आपण जर विचार केला, पहा की 12चं ऊन असो, हवा कशी असो, प्रचंड पाऊस पडलेला असो, वादळं झालेली असोत, काही असलं तरी ते लोक तिथं दत्त महाराजांना आवाहन करत राहिलेले आहेत. आता त्यांचं हे जे आवाहन आहे आपणाला दिसताना असं वाटतं की हे इथं राहतात कसे, काय हे करतात, त्यांचं राहणीमान कसं चालत असेल. त्या सर्वांचं राहणीमान तिथं व्यवस्थित रीतीनं चालवणारा तो भगवंत आहे आणि त्याच्या कृपेचं जे वस्त्र आहे ते त्यांच्या अंगावर असतंच. आपणाला वाटत असतं ते दुःखात आहेत
पण सद्गुरुनाथ महाराजांच्या ठिकाणी असलेलं जे अक्षय सुख आहे ते त्यांच्या नाम माध्यमातनं त्या सर्वांना मिळत असतं आणि ते कोणत्याही प्रकारची परिस्थिती बाहेर जरी निर्माण झाली तरी सुद्धा त्या परिस्थितीला सामोरे जात 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 आपलं आयुष्य सद्गुरुचरणी अत्यंत विनीत भावानं घालवत असलेले आपणाला पाहायला मिळतं. तेव्हा महाराजांनी त्या राजाच्या सांगण्याप्रमाणे तिथं मठ केला आणि दिवसेंदिवस अशी परिस्थिती व्हायला लागली की प्रत्यक्ष सद्गुरूंचं गाणगापुरात अवतरण झालेलं आहे ही जाणीव जेव्हा लोकांना व्हायला लागली तेव्हा महाराजांच्या विषयीचा बोलबाला सगळीकडे झाला आणि लोकांना असं वाटायला लागलं की यांना कुठं ठेवू आणि कुठं नको. कारण का अक्षय सुख, अक्षय समाधान, एक प्रकारचं जीवनविषयक आश्वासन आणि जीवनविषयक आस्था जी आहे त्या आस्थेची परिपूर्ती सद्गुरूंच्या कृपेनं होईल अशी निश्चित धारणा त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला लागलेली होती. त्यामुळं महाराजांचा रोज सत्कार तिथं चालत असे, रोज कौतुक चालत असे, रोज जय जयकार चालत असे आणि रोज भाव संपन्न होत असे. मग पुढं काय झालं हे आपण उद्याच्या व्याख्यानात पाहणार आहोत. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल.